हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या छोट्याशा YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे. तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर मी आज बनवणार आहे टोमॅटो जॅम. टोमॅटो जॅमसाठी फार काही साहित्य लागणार नाही. तर फक्त आपण 2 वस्तूंपासून टोमॅटो जॅम बनवणार आहे. ते काय आहे ते पुढच्या प प व्हिडिओमध्ये दाखवते. पण जस्ट आता आपण टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आणि नंतर आपण ह्याचे पीस करून घेणार आहे. फक्त जास्त काही कट करून घेणार नाहीये. फक्त आपण ह्याचे 2च पीस करून घेणार आहे. तर पाहू शकता टोमॅटो आपले स्वच्छ धुवून झालेले आहे. तर मी आता टोमॅटो 2 पीस मध्ये कट करत आहे. तर तुम्ही पाहू शकता स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेले आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आपण जाम बनवताना जर्मनचं पातेलं घेतले की त्यामध्ये चिटकत नाही म्हणून स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये सर्व काही कट करून घेतलेले टोमॅटो त्यातच ठेवणार आहे मी. सर्व टमाटे कट करून घेतलेले आहे आणि वरच्या भागामध्ये आपण कट करून त्या पातेल्यामध्ये ठेवलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा तांब्या पाणी ठेवून ह्याला उकळी येऊ गॅसवरती ठेवणार आहे उकळी यायला. तर आपण ह्यामध्ये पाहू शकता तुम्ही गाईस की अर्धा तांब्या ॲड केलेला आहे पाणी. तर आता मी सगळं साहित्य बाजूला ठेवून तर आता मी 5 लिंबू घेतलेला आहे. पण आपल्याला एवढे लिंबू काही लागणार नाहीये. कारण क्वांटिटी कमी आहे आपल्या टोमॅटोची त्यासाठी. तर फक्त ह्या लिंबाचा रस मी बनवणार आहे. त्यासाठी मी लिंबू कट करून घेत आहे. तर मी हे सगळं लिंबू करून त्याचा रस एका बाउलमध्ये छोट्याशा काढून घेतलेला आहे. तर तर आपला लिंबाचा रस तयार झालेला आहे आणि गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. गॅस चालू करून त्याला मी 10 मिनिटं होईपर्यंत शिजवून घेणार आहे. कारण जोपर्यंत टोमॅटोची साल निघत नाही तोपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटो ह्याला एक उकळी आलेली आहे आणि थोडं-थोडं त्याचे साईडची जी आहे साल ते म्हणजे बाजूला निघायला लागली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की शिजायला रेडी झालेलं आहे ते. तर ते आपण ह्याला 5 मिनिटं उकळी येऊन देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे झालेलं आहे. तर आता हे पातेलं मी गॅसवरती अ, अ, खाली ठेवणार आहे. गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्याला मी 10 मिनिटं तरी थंड व्हायला ठेवणार आहे. कारण का ह्याची पूर्णपणे साल निघली पाहिजे. पण मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे मी थंड होऊन दिलं नाही. जशी साल निघत होते तो म्हणजे गरम-गरम मी साल काढून घेतलेली आहे ह्याची. तुम्ही पाहू शकता. थंड झाली असती तर अजून पटपट निघाली असती. पण मला थोडंसं काम होतं म्हणून
पटपट मी गरम-गरमच काढून घेतलेली आहे. आता नंतर हे जे टमाटे आपले शिजून झालेले आहे, ते आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. कारण का आपल्याला ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. म्हणजे हे मिक्सरमध्ये पूर्ण वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकताय मी जे टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं ते मिश्रण सगळं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता क्वांटिटी कशी झालेली आहे ह्याची. ह्याच्यामध्ये मी काही पाणी ॲड वगैरे केलेलं नाही. जे काही पाणी होतं टोमॅटो शिजवताना टाकले होते ते पाणी मी टाकून दिलेलं आहे. त्याचा काहीच उपयोग होत नाही नंतर. तुम्ही पाहू शकता हे चाळून घ्यायचं आहे. कारण का त्याच्यामध्ये जे बीन्स वगैरे काय आहे, टोमॅटोची साली वगैरे काय आहे, आपलं सगळं गाळून घ्यायचं आहे. कारण का आपल्या टोमॅटो जाम बनवायचा आहे त्याच्यामध्ये काहीच नकोय. त्याच्यामुळं सगळं मी गाळून घेणार आहे हे. तुम्ही पाहिलं असेल गॅस मी पूर्णपणे टोमॅटो सॉस गाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती बीन्स वगैरे निघले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. परफेक्ट अशी आपली क्वांटिटी बनवून तयार झालेली आहे. एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने झालेली आहे. तर आपण ह्याला गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे साखर. साखर मी मेजरमेंट कप घेतलेला आहे. त्यामध्ये मी अर्धाच कप टाकला असेल. कारण का आपल्याला 1 किलो टमाटर ते भरपूर होतं. नंतर आपण लिंबाचा रस पण ॲड करणार आहे. तर पाहू शकता तुम्ही आपल्या जामला चांगल्यापणे उकळी आलेली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये लिंबाचा रस ॲड केलेला आहे. थोडासा ठेवलेला आहे. तर हे पूर्णपणे आता हे म्हणजे क्वांटिटी ह्याची कमी झाली, ते बरोबर बॅलन्स साखर आणि लिंबाचा रस बॅलन्स होतो. म्हणून आपण आत्ताच म्हणजे शिजवतानाच थोडंसं ह्याची मात्रा कमी ठेवायची आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता हे भरपूर पातळ आहे. आपल्याला ह्याला अजून 10 मिनिटं द्यायची आहे. कारण का ह्याची ज्या मार्केटमध्ये आपण जाम आणतो, टोमॅटो झालं, फ्रूटचं झालं, त्याची क्वांटिटी कशी असते त्या प्रमाणे आपल्याला ठेवायची आहे. जेणेकरून आपल्या चपातीला
ब्रेडला आणि चपातीला लावता येईल त्याप्रमाणे आपल्याला त्याची क्वांटिटी ठेवायची आहे. घट्टही नको, जास्त पातळही नको. तुम्ही पाहू शकता मी त्याला किती आटू-आटू घेतलेला आहे, की तेव्हा त्याची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. किती होतं आणि ते किती झालं ते. एकदम परफेक्ट असं आपलं बॅटर तयार होत आहे. तर फायनली आपला टोमॅटो जाम बनवून तयार झालेला आहे. तर कलर पण तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल कलर आलेला आहे आणि आपण ह्यामध्ये फ्रूट कलर वगैरे काही ॲड केलेला नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि जर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच पैसे लागत नाही. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.